नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. आज रोकठोकमध्ये आहेत रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नरोडे. तर नमस्कार. नमस्ते साहेब, सह्याद्रीची आज खरं तर प्रचाराची सांगता होती. आज म्हणजे शेवट टप्प्यात सह्याद्रीचा प्रचार आहे. तुमचं भाषण ऐकलं पालीमधलं, अत्यंत म्हणजे आकडेवारीसह तुम्ही पुराव्यासह तुम्ही दिलं होतं. आत्ता सह्याद्रीची काय परिस्थिती आणि सभासदांसाठी काय सांगाल? खरं तर आपल्या माध्यमातून पहिल्यांदाच हा प्रश्न घरोघरी यूट्यूबच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून गेलेला आहे. मला खरं तर सभासदांना एवढंच सांगायचं आहे, आज इलेक्शन आहे म्हणूनच नाही, पण प्रत्येक वेळी जो अहवाल येतो तो अहवाल सभासदांनी वाचला पाहिजे. कारण ही संस्था खाजगी नाही, ही संस्था सहकारी आहे आणि ती सभासदांची संस्था आहे. आता जर या संस्थेकडे सर पाहायचं झालं तर जवळपास 448 कोटी विस्तारवाढीसाठीचं कर्ज झालेलं आहे आणि जवळपास गोडाऊन म्हणजे हे सगळं मिळून 448 कोटीचं कर्ज आहे. याचा व्याजाचा हप्ता आता 3 वर्ष झालं याला व्याज होतं, परंतु ते व्याज आत्ता भरायचं नव्हतं. आता इथून पुढे ते व्याज भरायचं आहे. म्हणजे जर याला आपण आता जर 450 कोटीचं अजून 45 कोटी व्याज पकडलं तर 500 कोटी हा कर्जाचा हा आकडा जातोय. जर त्याला 7 वर्षाची मुदत आहे, त्याला जर आपण 7 भागलं तर 70 कोटी हे फक्त मुद्दल आणि वरचे 50 कोटी व्याज, म्हणजे जवळपास 120 कोटी रुपये आपल्याला प्रत्येक वर्षी प्रत्येक सीझनमधून हे कर्जाच्या व्याजाला हप्त्याला भरायचे आहेत. ज्यावेळी तुम्ही 120 कोटी साखरेच्या व्यवसायातून म्हणजे ते जे साखरेचं उत्पन्न होणार आहे त्यातून काढणार आहे, याचा अर्थ त्याचा परिणाम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या दरावरती होणार आहे. 1000 ते 1200 रुपये सर एका टनाच्या पैशातून हे कर्जाच्या व्याजासाठी आणि मुदलीसाठी जाणार आहेत. मग एवढं असताना एका बाजूला सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे जे आता विद्यमान कारभारी आहेत, चेअरमन असतील, संचालक असतील, गेल्या 4 वर्षापूर्वी हाच कारखाना 12 लाख मेट्रिक टनानं गाळप करत होता, 13 लाख मेट्रिक टनानं गाळप करत होता. परंतु मागच्या 3-4 वर्षातले जर आकडे बघितले तर 8 लाख, आत्ताच साखरेचं गळीत 8.5 लाख टनानं झालेलं आहे असं कळतंय. त्याच्या पाठीमाग 9.5 लाख टन झालं, म्हणजे 10 लाखाच्या आतमध्ये तुमचं गाळप व्हायला लागलंय. म्हणजे एका बाजूला तुमचा कर्जाचा आकडा वाढायला लागलाय, तुमच्यावरचा आर्थिक बोजा वाढायला लागलाय. हे वाढत असताना तुमचं उत्पन्न वाढायला पाहिजे होतं, परंतु हे उत्पन्न न वाढता तुमचं उत्पन्न कमी झालेलं आहे. याचा अर्थ हा कारखाना कुठेतरी कर्जाच्या खाईत गर्तेत निघालेला आहे. आणि यातून जर बाहेर पाडायचं असेल तर आता जे आमचं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी परिवर्तन पॅनेल आहे, याच्या पाठीशी शेतकऱ्यांनी ठाम उभं राहावं. कारण आम्ही ही निवडणूक लढवतोय, हे आम्हाला कुठेही राजकीय तिथं फायदा घ्यायचा नाही. आम्ही चळवळ म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अग्रमुद्दे बदल घडावा आणि या कारखान्याचा दर राज्यात उच्चांकी असावा, यासाठी प्रयत्न करण्यासाठी सर्वसामान्यांनी उभं केलेले पॅनेल आहे. या पॅनेलचा मी प्रचार एवढ्यासाठीच करतोय की हे पॅनेल सभासदांचं आहे, हे आपलं पॅनेल आहे. तुम्ही सह्याद्रीवर बऱ्याच वेळा आंदोलन केली आणि कारखान्यावर केली. आम्ही बघितलं गेल्या 15 वर्षात साधारणतः सह्याद्रीची लाईनअप एक तुमच्या डोक्यात असेल, आता ही इलेक्शनच्या माध्यमातून तुमच्यात असेल, ह्या पद्धतीनं कारभार असावा असं तुमचं काय अपेक्षित आहे तुमचं? खरं तर सह्याद्रीवर याच्यापूर्वी कोणतंही कर्ज नव्हतं. विद्यमान चेअरमन साहेब म्हणत आहेत की कुठलंही म्हणजे भाषणामध्ये मी ऐकलंय, हे कर्ज फेडणं आपणाला सहज शक्य आहे, तेवढं उत्पन्न आपलं आहे. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे सर. आज 400-450 कोटीचं जे कर्ज झालेलं आहे आणि तुम्ही ते फेडणार आहे, म्हणजे बाहेरून तर तुम्हाला पैसा येणार नाही, येणाऱ्या ऊस गाळलाय, त्याच्यातून साखर तयार झाली, उपपदार्थ झाले, त्यातून तुम्ही हे कर्ज फेडणार आहे. म्हणजे 122 कोटी तुम्हाला ह्या उद्योगातून कर्जफेडीसाठी मिळणार आहेत. मग ह्याचा अर्थ असा होतो की आजपर्यंत हे पैसे गेले कुठे? उत्पन्न तेवढंच आहे, त्यातूनच तुम्ही कर्ज फेडणार आहे. म्हणजे मिल टाकली म्हणून तुम्हाला जास्त दर मिळणार नाही, दर हा साखरेचा सारखाच मिळणार आहे. तरीही तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की मी हा कारखाना कर्जातून बाहेर काढू शकतो. हे पैसे बाहेरून येणार नाहीत सर, हे साखरेच्या उद्योगातलेच पैसे आहेत. साखरेच्या उद्योगातले पैसे हे तुम्हाला इथं वापरता येतात. ह्याचा अर्थ साखर उद्योगात भरपूर पैसा येतो, परंतु तो शेतकऱ्याला मिळत नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. कामगारांचा सुद्धा अनेक वेळा प्रश्न प्रत्येक सभेमध्ये चर्चेत आला. काय नक्की प्रश्न आहे तुमच्या दृष्टीनं वाटतं तुम्हाला आणि त्याला सॉल्विंग काय? खरं तर साखर कारखान्याचे कामगार म्हणजे सभासदांची मुलंच असतात.
आज या मुलांच्या पगारावरती त्यांचं कुटुंब चालत असतं. आज असे अनेक कामगार आहेत सर, म्हणजे आमच्या गावात असतील, या भागात असतील, रिटायर झाले पण त्यांना परमनंट करता आलं नाही. रोजंदारीवरती 150-200 रुपयाच्या डेली वेजेसवरती काम करणारी काही मुलं आहेत. खरं तर याच्यासाठी ज्यावेळी आपण कामगार कायदा आहे की सरकारनं सांगितलं याच्याखाली तुम्हाला पगार देता येणार नाही, 8 तास तुम्हाला काम करावं लागेल. डेली वेजेस म्हणजे एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट न देता शक्य असेल जिथं आपली लोक काम करू शकत नाहीत तिथंच फक्त बाहेरची लोक काम करायसाठी ते कॉन्ट्रॅक्ट द्यावं आणि इतर ठिकाणी मात्र कारखान्याच्या माध्यमातून कामगारांना पगार दिला जावा. कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे बंद करावं, कारण ते एका व्यक्तीला पोचण्याचं साधन आहे. एका व्यक्तीला न पोचता आमचं पॅनेल आलं की डायरेक्ट कारखान्याच्या माध्यमातून कामगारांना पगार दिला जाईल आणि जो काही कॉन्ट्रॅक्टरला फायदा होतो तो सुद्धा वाढवून या कामगारांना दिला जाईल. नरड साहेब, वारस नोंदीचा जो विषय आहे, आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने सुरू आहेत. तुमची भूमिका काय नक्की त्या, किंवा तुम्ही काय त्याबद्दल तुम्ही सांगा? वारस नोंद हा म्हणजे सहकारमध्ये जो कायदा आहे त्यानुसार एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या वारसाला त्याची नोंद करून घेतली गेली पाहिजे. कारण हा कारखाना सभासदांच्या साठी चालवलेला असतो. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर काही लोक मालक होतात आणि आपल्या मर्जीतल्या लोकांचीच वारस नोंद करून घेतली जाते. खरं तर एका घरामध्ये सर आज एकाच व्यक्तीच्या नावे 4 ते 5 शेअर्स आहेत आणि तो मयत झालेला आहे. म्हणजे 75,000 रुपयाचे शेअर्स आहेत, परंतु अजूनही त्याच्या नावावरती, त्या व्यक्तीच्या नावावरती केले नाहीत. खरं तर त्यांना भीती वाटत असावी की शेअर्स जर वाढवले, मयत जे विरोधक आहेत त्यांना जर आपण मयत शेअर्स वारस करून घेतलं तर आपल्याला कारभारावरती प्रश्न विचारले जातील. आज माझा एक स्वतःचा शेअर्स होता जो आमच्या आजोबांच्या नावे होता. आजोबा आमचे मयत झाले म्हणून वडिलांच्या नावे ट्रान्सफर करण्यासाठी मी अर्ज दिला. गेले 3 वर्ष झालं, अगदी साखर आयुक्तांनी पत्र दिलेलं आहे, तरीही अजून त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही. म्हणजे माझ्यासारख्या शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यात जर असा हाल असेल तर इतरांच्या विषयी न बोललेलं बरं. कालच्या पार्लेतल्या तुमच्या सभेमध्ये तुम्ही एक मुद्दा मांडला की सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या आसपासची जी महत्त्वाची जी गावं आहेत, जी काय असतील 50 असतील 70 असतील, इथल्या ऊस तोडील्या संदर्भाचं नियोजन होत नाही असा तुम्ही आरोप केला आणि ते झालं पाहिजे. ते नक्की काय तुम्हाला वाटतं? खरं तर हा जो कारखान्याचा आसपासचा परिसर आहे, 10 किलोमीटरच्या आसपासचा परिसर आहे, हा कारखान्याचा म्हणजे वाहतुकीच्या दृष्टीने एकदम जवळ असणारा हा पट्टा आहे. परंतु या पट्ट्यामध्येच इतर कारखान्यांच्या टोळ्या येतात आणि हा ऊस इथला घेऊन जातात. लोक ऊस सह्याद्रीला द्यायला तयार असतात, परंतु आमच्याच गावामध्ये रेल्वेच्या खालचा जो भाग आहे इथं टोळ्या येतात, पण बैलगाडी आमच्या रेल्वेच्या वरती भागात बैलगाडी सह्याद्रीची येत नाही. त्यामुळे तिथला ऊस पूर्णपणे दुसऱ्या कारखान्याला जातो. आमचं असं नियोजन असेल भविष्यात की या भागातला आपल्याला वाहतुकीचा खर्च कमी येतोय, त्यामुळे जास्तीत जास्त इथला ऊस आपण आपल्या कारखान्याला घ्यायचा, जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा जास्त होईल. त्यामुळे कार्यक्षेत्रामधील पूर्ण ऊस गाळप करण्याचं धोरण खरं तर कारखान्याच्या नेतृत्वानं आखलं गेलं पाहिजे, परंतु आखलं जात नाही. लांबून ऊस आणून त्याचा तोटा कारखान्याच्या उत्पादन खर्चावरती होतो. अनेक गावामध्ये ऊसाच्या तोडी मिळत नाहीत किंवा ऊस वेळेवर नेला जात नाही. मग कृष्णेच्या कसा नेल्या जातात आणि इतर कारखान्याच्या कसं जातात? मग सह्याद्रीची अडचण काय नक्की होती? खरं तर याच्यापूर्वी असं नव्हतं. 2019ला आपले विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील ज्यावेळी सहकार मंत्री झाले तेव्हापासून मला वाटतं या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत गेलं आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणात ऊसाचं गाळप पण कमी झालं आणि ते अजूनही त्या पद्धतीनेच चालू आहे. खरं तर सहकारी संस्था ही एकाच माणसाच्या हातात पाहिजे, जो चेअरमन म्हणजे जो कुठलाही दुसरं संविधान पद त्याच्याकडे नसावं, जेणेकरून तो फक्त कारखानाच चालवेल आणि त्याचं इतर लक्ष जाणार नाही. म्हणून ही सत्ता कोणी आमदार असेल, कोणी इतर संविधान पदावर काम करणार असेल त्याच्या हातात न देता एकमुखी जो कारखाना पाहिल, म्हणजे माझं घर, माझं कुटुंब, त्याच्या व्यतिरिक्त मला काही सुचणार नाही, त्याची प्रगती, अशा माणसाकडे असणं कधीही चांगलं. त्यामुळे त्यांचं दुर्लक्ष झाल्यामुळे हा सर्व अडचणी तयार झाल्या ऊसाच्या बाबतीत. आता खरं दुरंगी पॅनल होईल असं दिसत होतं, मात्र सचिन दादा 3 पॅनल होत आहेत. आता तुम्ही जी स्वाभिमानी
सभासदांचं जे पॅनल आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब म्हणे त्या पॅनलचं नेतृत्व करताय, कसं बघताय ह्या निवड तिरंगी लढतीकडं? खरं तर या कार्यक्षेत्रातील कारखान्याच्या सर्व लोकांची अगदी आमची सुद्धा इच्छा होती की एकाच एक पॅनल व्हावं. परंतु बऱ्याच गोष्टी आता प्रत्येकजण मांडत आहे की हे तिरंगी म्हणजे 3 पॅनल का झाली. मला आता त्या खोलात जायचं नाही, तेवढं आपल्याकडे वेळ नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की स्वाभिमानी सह्याद्री परिवर्तन पॅनेल हे सर्वसामान्य सभासदांच्या पाठिंब्यानं उभं राहिलं. ज्यावेळी कुठेतरी अन्यायाची भावना तयार होते त्यावेळी लोकांकडून आलेलं हे पॅनेल आहे आणि लोकांसाठी तयार झालेलं पॅनेल आहे. आणि आमची लढत ही प्रामुख्याने जे आत्ताचे विद्यमान संचालक मंडळ आहे, विद्यमान सत्ताधारी आहेत, त्यांच्या विरोधात या स्वाभिमानी पॅनेलची पूर्णपणे लढाई असणार आहे. शेवटचा प्रश्न, आता 2 दिवस राहिलेले आहेत फक्त, तुम्ही 5 तालुक्यातल्या सभासदांना काय आवाहन कराल? मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलच्या वतीने या भागातील शेतकऱ्यांना आव्हान करतो, आपणाला हा कारखाना कर्जाच्या खाईतून बाहेर काढायचा आहे. यासाठी सर्वसामान्य लोकांनी, ज्यांनी आमच्या पॅनेलमध्ये बाबुराव पवारसारखे एखादा कारखाना चालवलेलं नेतृत्व आहे, धैर्यशील दादांसारखं नेतृत्व आहे, रामकृष्ण वेताळ साहेबांसारखं नेतृत्व आहे, निवास थोरात साहेबांसारखं नेतृत्व आहे, या नेतृत्वाखाली पॅनेलला बहुमताने निवडून द्या. माझा शब्द राहील की संघटनेच्या माध्यमातून या सत्ताधारी जे निवडून आल्यानंतर यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम आम्ही नक्की करू आणि जास्तीत जास्त दर कसा देता येतो हे दाखवून देण्याचं काम आम्ही या निवडणुकीनंतर विजय झाल्यानंतर करून देऊ, एवढं मी आश्वासन या सर्व सभासदांना देतो. सह्याद्रीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं एकच जाणवतं की सर्व 3 पक्ष 3 पॅनल जरी असले तरी ही निवडणूक सहकाराच्या माध्यमातून खूप महत्त्वाची निवडणूक आहे. कारण प्रत्येक सभासदाला यामध्ये सन्मानाची वागणूक या ठिकाणी मिळाली पाहिजे हे सर्वांचं म्हणणं आहे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा ते प्रकाशन जाणवतं आहे. आणि हाच मुद्दा सचिन नलवडे यांनी सांगितलेला की सभासदांना योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे, त्यांना दर दिला पाहिजे आणि थेट चोलीशी आपला या कारखान्याचा संबंध असल्यामुळं आर्थिक व्यवस्थासुद्धा चांगली झाली पाहिजे. तर तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद.